आमटीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही खाल्ले असताल आणि केले असताल. सगळ्यात चविष्ट मस्त जबरदस्त अशी होणारी आमटी म्हणजे ते शेवग्याच्या शेंगाची. शेंगाचं जे फ्लेवर आहे आमटीमध्ये उतरलो की मस्त भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही खा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर साध्या सोप्या पद्धतीने शेवग्याची आमटी किंवा शेवग्याचं फोडणीचं वरण कसं करायचं ते पाहूया. तर पहिल्यांदा छोटं वाटण करून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 2 इंचाचं आलं आणि 3 चमचे सुकं खोबरं पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता शेवग्याची आमटी किंवा फोडणीचं वरण करण्यासाठी इथे मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे. तर अर्धा कप तुरीची डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून कुकरला शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर मीठ आणि हळद टाकून छान घोटून घेतलेलं आहे. म्हणजे जेवढं या साध्या वरणाला लागेल तेवढंच मीठ आणि हळद टाकून घेतलेलं आहे. आता याला बाजूला ठेवूया एक मोठं. तर इथे मी आमटीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण एक 6 ते 7 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं. त्यानंतर इथे मी साधारण एक 4 ते 5 सुक्या लाल मिरच्या, 2 इंचाचा दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र आणि सोबतच 2 मध्यम आकाराचे कांदे चौकोनी फोडी चिरून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे. परतून घेऊया. एक 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे आणि त्याचबरोबर त्याला सुद्धा चौकोनी फोडी चिरून घेतलेले आहे ते सुद्धा टाकून घेतलेले आहे. तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच यामध्ये टाकायचं आहे आपल्या शेवग्याच्या शेंगा. तर इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून पुसून त्याला कट करून साधारण एक 3 इंचाच्या लांबीवर कट करून घेतलेला आहे. त्यावरची साल काढून घेतलेली आहे. शेंगा सुद्धा फोडणीमध्ये टाकून 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. तर शेंगाला छान अशी चव येण्यासाठी, खाते वेळेस सगळ्या मसाल्याचं फ्लेवर येण्यासाठी शक्यतो या पद्धतीने फोडणीमध्येच टाका, म्हणजे चव छान येते. त्याचबरोबर इथे मी 1.5 चमचा इतकं धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद आणि त्याचबरोबर यामध्ये टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ. तर मीठ आपण साध्या वरणामध्ये सुद्धा टाकलेलं होतं त्यामुळे आपलं पेतानीच टाकायचं आहे. अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड. हे सगळे मसाले परतून घेतलेले आहे. 1 मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला लास्टला टाकायचं आहे गरम मसाला. तर 1 चमचाभर गरम मसाला आणि शिजून घेतलेलं साधं वरण किंवा तुरीच्या डाळीचं शिजून घेतलेलं वरण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. 2 चमचे कसुरी मेथी हातावर चुरून टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. सगळे जिन्नस छान परतून घ्यायचं आहे. तर आमटीला छान अशी चव येण्यासाठी या ठिकाणी आपल्याला शिजवलेली डाळ जी आहे यामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या फ्लेवर छान असं आमटीमध्ये उतरतात. तर या ठिकाणी आता 1 मिनिट झाकून ठेवलं की तेल साईडला सुटतो. तर त्यावेळेस आपल्याला यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा हिंग आणि त्याचबरोबर 1 चमचा साखर. हिंग फोडणीमध्ये सुद्धा टाकू शकता, पण याची चव दुप्पट होण्यासाठी या पद्धतीने नंतर टाकायचं. आणि इथे मी साधारण एक 1.5 तांब्या इतकं, म्हणजे जो पाणी प्यायचं रेग्युलरचा तांब्या असतो त्या तांब्याने 1.5 तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आमटी शिजण्यासाठी आपल्याला वेळ लागतो, कारण आपण यामध्ये शेंगा जे आहे शिजलेले टाकलेले नाही, तर आपण यासोबत शिजून घेत आहेत. त्यासाठी थोडंसं पाणी सुरुवातीला जास्त टाकायचं, किंवा तुम्हाला आमटी कितपत दाटसर पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता. तर आता हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून एक 6 ते 7 मिनिटासाठी कमी गॅसवर शिजून घेतल्यानंतर या आमटीला साईडला फेस दिसू लागतो. तर त्यावेळेस समजायचं की आपले जे आमटीचे सगळे फ्लेवर आहेत छान असं यामध्ये उतरल्या गेलेलं आहे आणि शेंगा सुद्धा छान असं शिजल्या गेल्या. अगदी गाळ शिजायचं नाही, नाहीतर खाताना ते व्यवस्थित खाता येणार नाही. त्यासाठी थोडंसं नरम झालं की गॅस बंद करायचं. ते गरम असते आपोआप, मग आणखीन ते नरम होतात. तर या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली शेवग्याच्या शेंगाची आमटी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.